नमस्कार विद्यार्थी मित्र. आज आपण BA तृतीय वर्ष 6व्या सत्रामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगानं असणारा आपला पेपर साधन संपत्ती भूगोल किंवा संसाधन भूगोल नावाचा पेपर या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करतो. मित्र हो, साधन संपत्ती भूगोलाचा अभ्यास करत असताना आपण साधन संपत्ती म्हणजे काय, मानवाच्या गरजा भागवण्यासाठी क्षमता असणारे पर्यावरणीय घटक म्हणजे साधन संपत्ती होय, किंवा निसर्गाने दिलेले व मानवाला उपयुक्त असणारे घटक म्हणजे साधन संपत्ती होय. म्हणजे अशा पद्धतीनं आपण साधन संपत्तीची असणारी व्याख्या या ठिकाणी केलेली होती. आता साधन संपत्तीची व्याख्या बघत असताना आपण साधन संपत्तीचे वेगवेगळे प्रकार किंवा साधन संपत्तीचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. साधन संपत्तीचं वर्गीकरण करत असताना आपण पुनर्विकिरणीय साधन संपदा, अपुनर्विकिरणीय साधन संपदा, जैविक साधन संपदा, अजैविक साधन संपदा आणि आज जे काही आपण बघतोय की क्षय आणि अक्षय प्रकारची साधन संपत्ती किंवा साधन संपदा यांचा विचार आजच्या तासामध्ये करत आहोत. मित्र हो, क्षय प्रकारची साधन संपत्ती म्हणजे काय की जी साधन संपत्ती भूगर्भातून एकदा काढली की ती पुन्हा त्याची निर्मिती आपण त्या भूगर्भामध्ये परत करू शकत नाही, म्हणजेच ती नष्ट होते. अशा प्रकारच्या साधन संपत्तीला आपण क्षय प्रकारची साधन संपत्ती म्हणतात. उदाहरणार्थ झाल्यास भूगर्भातून जर आपण खनिजे काढली तर ती काढलेली खनिजे पुन्हा त्यांची भरपाई आपण त्या खाणीमध्ये किंवा भूगर्भामध्ये आपण करू शकत नाही. आणि अशी जी खनिजे आहेत त्यामध्ये लोह खनिज, दगडी कोळसा, नैसर्गिक वायू, तांबे, बॉक्साईट, युरेनियम, थेरियम ही सर्व खनिजे जी आहेत क्षय होणारी आहेत. क्षय होणारी साधन संपत्ती म्हणून या साधन संपत्तीचा आपण उपयोग करतो. भूगर्भीय प्रक्रियेमध्ये निश्चित यांची निर्मिती नैसर्गिकरित्या होते, परंतु अत्यंत सावकाशपणे यांची निर्मिती ही या ठिकाणी होत असते. आणि मित्रो, मग अशाच अत्यंत सावकाशपणे निर्मित होणाऱ्या म्हणजेच आपण असं म्हणूया की पुन्हा एकदा त्या ठिकाणून काढली तर त्या ठिकाणी ती निर्माण करणं अशक्यप्राय गोष्ट आहे कमी कालावधीमध्ये. आणि म्हणून अशा साधन संपत्तीला आपण क्षय साधन संपत्ती असं या ठिकाणी म्हणतो. मित्र हो, आपल्याला असं दिसतंय की उपलब्ध असणारी जी काही साधन संपत्ती आहे क्षय होणारी, ती एकंदर संपूर्ण पृथ्वीवर मर्यादित स्वरूपामध्ये आहे. त्यांचं उत्पादन जास्त आहे, परंतु या खनिजांचा भूगर्भामध्ये असणारा साठा मात्र मर्यादित अशा स्वरूपाचा आहे. त्यामध्ये दगडी कोळसा असेल, खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू एकदा वापरला की त्याचे नूतनीकरण करणे अशक्य असतं व ही साधने अतिशय जलद गतीनं नाहीसे होत आहेत. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर अणुइंधनाचा देखील आपण विचार या ठिकाणी करू शकतो. अणुइंधन हे देखील एक असेंद्रिय प्रकारचं खनिज आहे, ज्यामध्ये आपण बघतोय की युरेनियम असेल किंवा थोरियम असेल यांचा वापर करून आपण अणुइंधने किंवा अणुऊर्जा निर्माण करण्याचं काम या ठिकाणी करत असतो. आणि ही असेंद्रिय प्रकारची एकदा उष्णता निर्माण झाल्यानंतर ती नाहीसे होतात. म्हणजे त्यांच्यामध्ये देखील प्रामुख्यानं क्षय होण्याचं प्रमाण, नष्ट होण्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला दिसतं. आणि म्हणूनच मित्र हो, लोह, तांबे, सिसे, कथील, चांदी, प्लॅटिनियम, निकेल, मॅग्नीज ही धातू खनिजे व अभ्रक, ग्राफाईट, सल्फर,
फॉस्फेट, जिप्सम, पोटॅशियम ही अधातू खनिजे यांचा भूगर्भातील साठा हा वाढविता येत नाही किंवा तो कमी झाल्यास आपल्याला भरून देखील काढता येत नाही. त्यांचा वापर हा अलीकडच्या काळामध्ये अत्यंत जलद गतीनं वाढलेला असल्यामुळे त्यांची घट ही आपल्याला होताना दिसत आहे. आणि मित्रहो, अशा प्रकारे जर आपण बघितलं तर ही क्षय होणारी साधन संपत्ती आपल्याला पुन्हा परत त्या ठिकाणी निर्माण करता येत नाही किंवा त्यांचा साठा देखील आपल्याला वाढवता येत नाही. म्हणजे आहे त्या साठ्याचाच मर्यादित आणि सुनियोजित असा प्रकारचा वापर करणं हे मानवाला आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी जी काही साधन संपत्ती आहे ती आहे अक्षय प्रकारची साधन संपत्ती. मित्रहो, अक्षय प्रकारची साधन संपत्ती म्हणजे काय? तर प्राकृतिक, यांत्रिक व रासायनिक प्रक्रियेमुळे जी साधन संपत्ती नूतनक्षम होते, म्हणजे पुन्हा निर्माण करता येते, मग ती प्राकृतिक प्रक्रिया असेल किंवा यांत्रिक प्रक्रिया असेल किंवा नैसर्गिक रासायनिक प्रक्रियेमुळे जी साधन संपत्ती नूतनीक्षम होते, म्हणजे जिची निर्मिती पुन्हा आपल्याला करता येते होते, तिला आपण अक्षय साधन संपत्ती असे म्हणतो. उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास सौर ऊर्जा सूर्याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दररोज मिळत असते. सौर ऊर्जेचा आपण वापर केला तरी पुन्हा दुसऱ्या दिवशी सूर्य उगवला की पुन्हा ही ऊर्जा आपल्याला त्या अनुषंगानं मिळत असते. हवेचा जर आपण विचार केला तर प्रामुख्यानं मानवासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन हा कार्बन डायऑक्साईडच्या असणाऱ्या रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून, वनस्पतीच्या माध्यमातून कार्बन डायऑक्साईड घेणं आणि ऑक्सिजन बाहेर फेकणं, म्हणजे हे जे काही चक्र आहे कार्बन चक्राच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतं. त्यानंतर पाण्याचा जर आपण विचार केला तर पाणी देखील जलचक्राच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतं. हिंस्र प्राण्यांचा जर विचार केला आपण तर जे काही हिंस्र प्राणी अलीकडच्या काळामध्ये नष्ट होत आहे त्यांचं जर आपण योग्य प्रकारे संवर्धन केलं, योग्य प्रकारे त्यांचं संगोपन केलं, योग्य प्रकारे त्यांना राखीव जंगलं उपलब्ध करून दिली तर जी काही घटलेली संख्या आहे पुन्हा पूर्वीसारखी संख्येमध्ये आपण त्यांना आणू शकतो. त्यानंतर वने आहेत, जंगलांचा जर आपण विचार केला तर आपण पाहतोय की सुदृढ अशा वातावरणासाठी किंवा आपण असं म्हणतो की परिसंस्थेचा समतोल राखण्यासाठी जवळपास 33% जलक्षेत्र हे भूविभागावर असणं आवश्यक आहे. आज जर त्याचा विचार आपण केला तर जगामध्ये साधारणतः भारताचा जरी आपण विचार केला तर 14 ते 15% वने आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. परंतु जर या ठिकाणी आपल्याला पृथ्वीचं संतुलन राखायचं असेल, पर्यावरणाचं संतुलन जर राखायचं असेल तर 33% वने असणे गरजेचं आहे. मग या वनांची देखील वाढ आपण करू शकतो. नवीन प्रकारच्या ज्या ठिकाणी वनस्पतीची तोड झालेली आहे, जिथे वनांची तोड झालेली आहे त्या ठिकाणी पुन्हा नवीन प्रकारच्या वनस्पती त्या ठिकाणी लावून आपण वनांची घटलेलं प्रमाण हे वाढवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतो. त्यानंतर मानव देखील एक अक्षय प्रकारची संपत्ती या ठिकाणी आहे. मित्रहो, आपण जर बघितलं तर जगामध्ये ही जी की निर्जीव किंवा नैसर्गिक साधन संपत्ती आहे, या साधन संपत्तीचा योग्य असा वापर करण्याचं काम किंवा या नैसर्गिक घटकांना साधन संपत्तीचं जर स्वरूप कोणी प्राप्त करून दिलं असेल तर ते मानवानं आणि मानवाच्या बुद्धिमत्तेमुळे. आणि मित्रहो, अशा प्रकारचा मानव देखील या ठिकाणी अक्षय साधन संपत्ती म्हणून आपण बघत असतो. आणि मग ज्या ठिकाणी जर लोकसंख्या घटली असेल तर त्या ठिकाणी काही नैसर्गिक कारणं असतील किंवा काही प्राकृतिक कारणं असतील तर त्या ठिकाणी परत लोकसंख्या वाढवण्याचं काम हे आपण या ठिकाणी करू शकतो. म्हणजेच अक्षय प्रकारची असणारी साधन संपत्तीचा वापर आपण योग्य प्रकारे जर केला, योग्य प्रकारे तिचं संवर्धन केल्यास त्यात घट न होता
ती कायम स्वरूपात राहू शकते. वनांची योग्य काळजी घेतल्यास ती दीर्घकाळ उपयुक्त ठरतात. म्हणजेच अशा पद्धतीनं मित्र आपण जर बघितलं तर ही क्षय किंवा अक्षय होणारी जी काही संपत्ती आहे, या संपत्तीचा योग्य वापर, योग्य संवर्धन, संगोपन करणं हे मानवाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक असलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. धन्यवाद.